बातमी रायगडमधून आहे। रायगड जिल्ह्यातल्या ताम्हिणी घाटामध्ये थार कार 500 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे। वाहन चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं ही कार थेट दरीत कोसळली। या कारमध्ये एकूण 6 प्रवासी होते। परवा रात्री हा अपघात झाला, मात्र बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता त्यांचं लोकेशन रायगड आणि पुणे या 2 जिल्ह्यांना जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात सापडलं आणि त्यानंतर आज या घटनास्थळी शोध सुरू करण्यात आलाय। शोध मोहिमेत आतापर्यंत 4 मृतदेह आढळून आलेत, मात्र उर्वरित 2 अजूनही बेपत्ता आहेत। ताम्हिणी घाटात थार कारचा अपघात झाला। 500 फूट खोल दरीमध्ये कार कोसळली। वाहन चालकावरचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे ही कार खोल दरीमध्ये कोसळली। गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। गणेश, अपघात नेमका कसा झाला आणि आता शोध सुरू आहे, नातेवाईकांनी या सगळ्या संदर्भात काय सांगितलंय? प्रज्ञा, आपण नक्कीच बघितलं तर रायगड आणि पुणे या 2 जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा म्हणून ताम्हिणी घाट समजला जातो। मात्र सातत्यानं या घाटामध्ये अपघाताची मालिका आहे ती सुरू आहे। मागच्या आठवड्यात आपण जर बघितलं तर एका सनरूफ कारवर दगड आल्यानं त्या ठिकाणी अपघात झाला होता आणि आज देखील एक भयानक घटना आहे। 500 फूट खोल दरीत एक थार कार आहे ती कोसळलेली आहे आणि या कारमध्ये 6 प्रवासी एकूण प्रवास करत होते। कोकणामध्ये हे फिरण्यासाठी आलेले 6 जण आहेत। ते माणगावच्या दिशेकडून पुणेच्या दिशेकडे जात असताना हा अपघात घडलाय। एका तीव्र वळणावर वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही थार आहे ती 500 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती आहे ती समोर आलेली आहे। आणि या थारमध्ये जे 6 प्रवासी प्रवास करत होते त्याच्यामधल्या 4 जणांचे जे मृतदेह आहेत ते शोधण्यात तिथल्या रेस्क्यू टीम असतील किंवा इतर पोलीस यंत्रणा असतील या सगळ्या घटनास्थळी आता दाखल झालेल्या आहेत। 4 मृतदेह आहेत ते सापडलेले आहेत। उर्वरित 2 आहे तो शोध घेण्यात येतोय। घटना अतिशय गंभीर आहे आणि हे जे हा जो स्पॉट आहे तो या ठिकाणी सातत्यानं अपघात वारंवार घडल्याच्या माहिती देखील किंवा इतर घटना आहेत त्या समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळे ही जी घटना आहे ती 2 दिवसांपूर्वी रात्रीची घटना आहे। मात्र नातेवाईकांनी बेपत्ता झालेल्या त्यांच्या या व्यक्तींचा शोध घेण्यात ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला त्यांचं लोकेशन आहे ते या ताम्हिणी घाटामध्ये ट्रॅक झाले आणि त्याच्यानंतर आज सकाळपासून आहे ती ही शोध मोहीम आहे ती सुरू झालेली आहे। आणि त्या निमित्तानं आता बघितलं आपण तर रायगड जिल्ह्यातली जी सह्याद्री रेस्क्यू टीम आहे ती देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि त्यांना त्या माध्यमातून रेस्क्यू करून आता बाहेर काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत। प्रज्ञा, गणेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।